इकडे सांगून ठेवलंय ना लेलेंकडे आपले विलास माझी सभापती मीडिया घरी नको थांबा हा येतो आता आम्ही काय करतो माहिती आहे का लेलेंचे ते जातो पुढे नाही का केवळ आणि केवळ 370 कलम हटवल्याचा जो डांगोरा पिटला जातोय, आता सिद्ध झालेलं आहे 370 कलम हटवल्यानंतर सुद्धा पाकिस्तानचं वर्चस्व त्या संपूर्ण परिसरामध्ये, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचं वर्चस्व त्या पूर्ण परिसरामध्ये आहे आणि त्यांचा शोध घ्यायला किंवा त्यांना प्रतिबंध करायला केंद्र सरकारची सर्व यंत्रणा ह्या फेल्युअर झालेल्या आहेत. सर दुसरे आम्ही बाहेर पडत नाही, हे बाहेर पडतात थेट विदेशात जातात, अशा प्रकारची त्यांनी त्याच एकनाथ शिंदेना मला सांगायचं आहे की तुम्ही श्रीनगरवरून थेट गोव्याला गेलात आणि गोव्यावरून कुडाळला गेलात रात्री 10:30 ते 11:30 वाजेपर्यंत आणि तिथे जल्लोष करत होता, फटाक्या फोडत होता, ढोल वाजवत होता, हारतुरे स्वीकारत होता. त्यावेळेला तुमच्यातली संवेदना काय मृत पावली होती की काय? त्यावेळेला तुम्हाला वाटलं नाही की आत्ताच मी शहीदांना तिथे पहलगामला जाऊन आलेलो आहे, तिथले म्हणजे विदारक दृश्य पाहिलेलं आहे आणि एकीकडे तिकडे जाऊन नक्रासूर ढाळायचे आणि इथे कुडाळला येऊन आनंदोत्सव साजरा करायचा, हे रूप एकनाथ शिंदेंचं आहे. 5,500 पाकिस्तानी नागरिकांपैकी 107 पाकिस्तानी नागरिक हे बेपत्ता झालेले आहेत. ते सांगू शकणार नाही, तर ते भेटूच शकणार नाही. त्यामुळे हे बेपत्ता झालेले नागरिक हे अतिरेकी होण्यासाठी गेलेले आहेत का, ह्याचा शोध महाराष्ट्र सरकारच्या सर्व पोलीस यंत्रणांनी घेण्याची आवश्यकता आहे. आणि दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्रातल्या जनतेचं की 101, 2, 3 नव्हे तर 107 पाकिस्तानी येतात आणि ते बेपत्ता होतात. आणि जर आत्ता गृहमंत्री महोदयांनी, केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी आदेश दिल्यानंतर ह्या पाकिस्तान्यांचा शोध चालू झालेला आहे आणि ह्या जर घटना घडली नसती तर अजून शेकडोनी पाकिस्तानी आले असते आणि गायब झाले असते, बेपत्ता झाले असते. आणि ते नंतर 26/11 सारखी दुर्घटना म्हणा किंवा कालचा पहलगाममधला तो दहशतवादी हल्ला म्हणा, अशा घटना घडायला कारणीभूत अतिरेकी जेवढे आहेत तेवढेच या केंद्र आणि राज्य शासनाची गुप्तचर यंत्रणासुद्धा तेवढीच कारणीभूत आहे. आज जोशींच्या घरी आम्ही आलो. दुर्दैवाने त्यांच्या घरचे कर्ते पुरुष, लेलेंच्या घरचे कर्ते पुरुष, मोनेंच्या घरचे कर्ते पुरुष, ह्या तिन्ही कुटुंबातले कर्ते पुरुष ह्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये बळी पडलेले आहेत. आणि एक सर्वसामान्य कुटुंबातले ही परिवार आहे आणि कर्त्या पुरुषच घरातून उद्ध्वस्त झाल्यामुळे खूप मोठा धक्का त्यांना बसलेला आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी आज मी आणि माझ्यावर खासदार राजन विचारे आहेत, आमचे दीपेश म्हात्रे आहेत, वैशालीताई आहेत, तात्या माने आहेत, इतर सर्व आम्ही पदाधिकारी आलेलो आहोत. आणि या निमित्ताने आम्ही महाराष्ट्र सरकारकडे तर सांगणं करणारच आहोत की दुर्दैवाने केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या बेजबाबदार आणि लापरवाहीमुळे ह्या अतिरेक्यांना तिथपर्यंत येणं शक्य झालं आणि त्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये हे बळी पडलेले आहेत. आणि ते केवळ बळी पडलेले नसून ते शहीद झालेले आहेत. त्यामुळे त्या पहलगाव हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या सगळ्या जणांना एक शहीदाचा दर्जा द्यावा आणि शहीदाला उपलब्ध असणारे सर्व ज्या काही मान सन्मान या 26 लोकांना द्यावा, अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे. त्याचबरोबर शहीदाचे सन्मान दिल्यानंतर त्यांच्या घरातल्या प्रत्येक कर्त्या मुलाला
शासकीय सेवेमध्ये नोकरी उपलब्ध करून द्यावी ही सुद्धा आमची मागणी असणार आहे. आणि दुसरी दुर्दैवाची घटना अशी आहे की महाराष्ट्रातले काही जण टेंबा मिरवायला त्या पहलगाममध्ये गेले, परंतु जम्मू काश्मीरच्या सरकारने मृत्युमुखी पडलेल्या त्या शहीदांना 15 लाख रुपये दिले, पश्चिम बंगालने 10 लाख रुपये दिले आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने मात्र 5 लाख रुपये देऊन त्यांची क्रूर थट्टा केलेली आहे. त्यामुळे ही जी काही चालवलेली थट्टा तुम्ही बंद करा आणि त्यांना किमान या ठिकाणी शहीदाचा सन्मान देत असताना त्यांच्या प्रत्येक कुटुंबियांना किमान 25 लाखाचं अर्थसहाय्य महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्याची आवश्यकता आहे. ही मागणी आज आम्ही करणार आहोत.